हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 1.4 अ लेटर फ्रॉम हिंगोली. या पाठातील पॉइंटर्स ॲक्टिव्हिटी आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. फर्स्ट ॲक्टिव्हिटी, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ए, वेअर डज रमन लिव्ह? रमन कोठे राहतो? आन्सर, रमन लिव्ज इन हिंगोली. बी, वेअर डज संजू मामा लिव्ह? संजू मामा कोठे राहतो? संजू मामा लिव्ज इन सागरोली. ज्याला आपण मराठीमध्ये सगरोळी असं म्हणतो. सागरोळी. सी, नेम द रिव्हर इन सागरोली. सगरोळी येथील नदीचं नाव सांगा. द रिव्हर इन सागरोळी or the river in Sagroli is मांजरा. डी, who has a library? कुणाकडे लायब्ररी आहे? आन्सर, काका आजोबा has library. E, if Raman made a list of his relatives. Raman made Sagroli a list of his relatives at जर रमनने आपल्या सगरोळी ही राईट की नातेवाईकांची आपल्या सगरोळी यादी बनवलेली असेल, नातेवाईकांमध्ये त्याने कोणकोणती यादी बनवलेली असतील तर त्यामध्ये ही वुल्ड राईट नावं लिहिलेली असतील. आजी, ही वुल्ड राईट. आजोबा, राजू मामा, शैला मामी, तेजस, मीरा मामी, अवधूत. Second question, list the interesting things that Raman did at रमनने केलेल्या ज्या काही मजेशीर गोष्टी या ठिकाणी त्यांची यादी तयार करा. ज्या काही मजेशीर नंबर देम अकॉर्डिंग टू यादी तयार करा. आणि ही जी यादी तयार केलेली आहे अकॉर्डिंग टू याला तुमच्या प्राधान्यक्रमानुसार ही यादी तयार केलेली आहे असते तर याला सर्वात पहिले काय केलं असतं म्हणजे या ठिकाणी असते तर तुम्ही सर्वात पहिले काय केलं असतं या प्रिफरन्सनं आणि त्यात एक प्रश्न दिलेला आहे, त्याला नंबरिंग करा. कम्पेअर युअर प्रेफरन्सेस आणि त्यात एक प्रश्न दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आणखी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, कम्पेअर युअर प्रेफरन्सेस ऑफ युअर फ्रेंड्स. आणि त्या ठिकाणी तुमच्या मित्रांना सुद्धा यामध्ये प्रेफरन्सेस निवडायला सांगायचे विथ दोज ऑफ युअर फ्रेंड्स. तर तुमच्या मित्रांना सुद्धा यामध्ये प्रिफरन्सेस पहिले केले असायचे आणि त्यामध्ये मग आपल्याला असतील कंपॅरिझन करायचे पैकी त्यांनी कोणत्या गोष्टी कोणकोणते इंटरेस्टिंग केलेल्या आहेत आणि त्यामध्ये मग आपल्याला ही कंपॅरिझन करायची आहे. द मांजरा रिव्हर, इंटरेस्टिंग गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. प्लेड विथ तेजस अँड एन्जॉयड स्विमिंग ऑन दी बँक. मांजरा रिव्हर. ही प्लेड विथ तेजस अँड अवधूत वॉक्स थ्रू ऑन दी बालाघाट हिल्स रिव्हर. Buffalo riding on the way back home, the Balaghat Hills. He enjoyed lunch. Buffalo riding by Meera Mami back to home. Shrikhandwadi, buffalo riding on the way back home. He enjoyed lunch in Kaka Azuba by Meera Mami. आता या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचे प्रेफरन्सेस कोणकोणते श्रीखंडवडी आपल्याला मेड बाय सांगायचे आजी. तर या 6 गोष्टींमधून ही रेड मी त्या ठिकाणी काका आजोबा पहिले काय केलं असतं. आता या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटी सर्वात प्रथम तुमचे प्रेफरन्सेस कोण काय केलं असतं की आपल्याला एन्जॉय सांगायचे आहे वॉक्स. तर या 6 गोष्टींमधून सर्वात पहिले बालाघाट मी त्या ठिकाणी आलो असतो पहिले काय केलं असतं. देन आय विल प्ले सर्वात विथ तेजस अँड अवधूत सर्वात प्रथम बँक ऑफ रिव्हर. मी काय केलं असतं ॲज वी टायर्ड आय विल एन्जॉय स्विमिंग इन दी मांजरा द बालाघाट हिल्स. सर्वात पहिले बालाघाट हिल्स एन्जॉय लावलो असतो मेड बाय मीरा मामी अँड श्रीखंड तेजस अँड अवधूत ऑन द बँक ऑफ रिव्हर. अँड देन ॲज वी लास्ट विल एन्जॉय स्विमिंग इन मांजरा मेनी बुक्स इन काका आजोबाज लायब्ररी. आय विल एन्जॉय या ठिकाणी जर मी असतो तर अशा गोष्टी बाय मीरा मामी अँड श्रीखंडनुसार केल्या असत्या आजी. याचबरोबर तुम्हाला काय करायचं, तुमचे जे मित्र आहेत लास्ट या मित्रांना सुद्धा या मेन इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये तुम्ही पहिले काय केलं असतं त्याच्यानंतर काय केलं असतं काय केलं असतं अशा गोष्टी हे विचारून घ्यायचे माझ्याने. आपल्याला
आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींपैकी या प्रेफरन्सनुसार त्या प्रिफरन्सेस सोबत तुमच्या मित्राचे मला काय करायचे, तुमचे जे मित्र आहेत प्रिफरन्सेस हे या मित्रांना सुद्धा या आणि बघायचे आपल्याला तुम्ही पहिले काय केलं असतं, त्याच्यानंतर काय केलं असतं, त्याच्यानंतर काय केलं असतं, त्यानंतर हे विचारून घ्यायचं, त्यानंतर कोणती गोष्ट करायला आवडते, आवडणाऱ्या ज्या मित्राला सर्वप्रथम कोणती गोष्ट करायला आवडते, त्यानंतर कोणती गोष्ट करायला आवडते, तुमच्या मित्राची गोष्ट करायला आवडते. कंपॅरिझन म्हणजे कंपेअर करून आपल्याला या ठिकाणी आणि बघायची आपल्याला थर्ड ऍक्टिव्हिटी कोणती गोष्ट आवडते, स्पॉट द एक्सक्लेमेशन्स, त्यानंतर कोणती आवडते, त्यानंतर इन द लेटर करायला कॉपी द सेंटेन्सेस. आपल्या मित्राला या पत्रामध्ये गोष्ट करायला आवडते, एक्सक्लेमेशन्स आहेत कोणती गोष्ट तुम्हाला त्यानंतर ओळखायची करायला आवडते अँड कॉपी द सेंटेन्सेस आणि ते आपल्याला तुमच्या करायची आहे, नोटबुकमध्ये लिहायची आहे. थर्ड ऍक्टिव्हिटी आणि ते स्पॉट द एक्सक्लेमेशन्स आहेत. इन द लेटर अँड कॉपी द सेंटेन्सेस. या पत्रामध्ये जे काही एक्सक्लेमेशन्स आहेत अनफॉरगेटेबल ते तुम्हाला ओळखायचे आहेत. दॅट लंच अँड कॉपी द सेंटेन्सेस. आमरस आणि ते वाक्य तुम्हाला तुमच्या पापड्यामध्ये लिहायचे आहे. कांदा भजी आणि ते मीरा मामी एक्सक्लेमेशन्स आहेत. मास्टर शेफ, वंडरफुल वेअर द डेज वी स्पेंट, आय एन्जॉयड रीडिंग सगरोली, द बाउंड वॉल्यूम्स, अनफॉरगेटेबल मोमेंट्स, चंपक अँड कुमार, दॅट लंच इन काका आजोबाज लायब्ररी, आमरस विथ फोर्थ ऍक्टिव्हिटी, पापड्या अँड कांदा भजी, फाइंड अँड मीरा मामी नॉन इंग्लिश ग्रेट कुक इन द लेटर मास्टर शेफ. या लेटरमध्ये आलेले जे नॉन इंग्लिश म्हणजे इंग्लिश नसणारे जे काही शब्द आहेत रीडिंग ते शोधायचे आणि तुमच्या किशोर बुकमध्ये लिहायचे. अँड कुमार ते शब्द आहेत काका आजोबा संजू मामा. आमरस ऍक्टिव्हिटी कुरडई, पापड्या, फाइंड अँड कॉपी द नॉन इंग्लिश वर्ड्स इन काका आजोबा. या लेटरमध्ये आलेले जे नॉन इंग्लिश आजी म्हणजे इंग्लिश नसणारे जे काही शब्द आहेत शैला मामी शोधायचे आणि तुमच्या नोटबुक मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट ते शब्द आहेत. संजू मामा तुमचे आवडते आमरस जे काही फूड किंवा डिशेस आहेत पापड्या त्यांची तुम्हाला यादी तयार करायची आहे. श्रीखंड, हाऊ मेनी ऑफ काका आजोबा, मीरा मामी त्यापैकी इंग्लिश आजी आजोबा शब्द राजू मामा नाव असणाऱ्या शैला मामी किंवा किती डिशेस आहेत. तर मेक अ लिस्ट ऑफ युअर फेवरेट किंवा डिशेसची यादी करू. और समोसा तुमचे आवडते जे काही फूड आहेत किंवा डिशेस आहेत पावभाजी त्यांची तुम्हाला यादी तयार करायची आहे. बर्गर, हाऊ मेनी ऑफ द वर्ड्स आर पुरी इंग्लिश त्यापैकी इंग्लिश मंचुरियन ह्या काही आपल्या इंग्लिश नाव असणाऱ्या यापैकी किती डिशेस आहेत कोणकोणते आहेत तर आपण आवडत्या फूड्सची किंवा डिशेसची यादी करू. समोसा, सँडविच, कचोरी, मंचुरियन, पावभाजी, नूडल्स हे इंग्लिश वर्ड्स आहेत. सँडविच, लिस्ट फॉर यू ऑफ युअर बासुंदी फेवरेट बुक्स स्टोरीज ह्या काही आपल्या आवडत्या डिशेस आहेत. तर यापैकी इंग्लिश वर्ड्स कोणकोणते आहेत. नूडल्स या ठिकाणी लिहायचे कोणते पाच. हाऊ मेनी ऑफ सँडविच आर इंग्लिश मंचुरियन यापैकी किती नावं हे पिझ्झा इंग्लिश आहेत. हे इंग्लिश 5 बुक्स किंवा सी स्टोरीज. लिस्ट 5 ऑफ युअर फेवरेट बुक्स और स्टोरीज. पाणी तुमचे आवडते हॅरी पॉटर पुस्तकं किंवा स्टोरी. श्यामची आई हे या ठिकाणी लिहायचे कोणती 5. हाऊ मेनी ऑफ द नेम्स आर इंग्लिश आर दी 5 किती नावं हे फेवरेट बुक्स और स्टोरीज ऑफ माइंड. 5 बुक्स किंवा आउट ऑफ दॅट स्टोरीज 5 फेवरेट बुक्स किंवा स्टोरीज. 3 वर्ड्स त्यांना आपण लिहू इन इंग्लिश. पानिपत. 5th ऍक्टिव्हिटी हॅरी पॉटर. फाइंड द स्मॉलर वर्ड्स श्यामची आई इन द फॉलोइंग वर्ड्स. सिंड्रेला खाली दिलेल्या शब्दांमध्ये छोटे छोटे शब्द दडलेले आहेत. These are the 5 change the order of the letters favorite books or stories of mind. दिलेल्या शब्दांमध्ये अक्षरांचा क्रम बदलायचा नाही. अक्षरांचा क्रम न बदलता ते इन इंग्लिश. लपलेले अक्षर आपल्याला शोधून लिहायचे आहेत. फाइंड द स्मॉलर वर्ड. पहिला शब्द आहे इन द फॉलोइंग रीच्ड. खाली दिलेल्या शब्दांमध्ये यामध्ये छोटे छोटे शब्द दडलेले वर्ड आहे. रीच. डू नॉट चेंज द ऑर्डर ऑफ द लेटर्स. वंडरफुल या दिलेल्या शब्दांमध्ये हिडन वर्ड आहे. अक्षरांचा क्रम बदलायचा नाही. अक्षरांचा क्रम न बदलता अनफॉरगेटेबल लपलेले अक्षर आपल्याला शोधून लिहायचे आहेत. बघा पहिला शब्द आहे रीच्ड. त्यानंतर वर्ड आहे कलरफुल जो हिडन वर्ड आहे रिच कलर. नंतरचा वर्ड आहे वंडरफुल. कम्पॅरेबल यामध्ये हिडन वर्ड आहे वंडर आहे कम्पॅरेबल. थर्ड अनफॉरगेटेबल पॅरा वर्ड आहे. नंतरचा वर्ड आहे लविंगली. टेबल यामध्ये वर्ड आहे लविंग.
त्यानंतर वर्ड आहे कलरफुल. या शब्दामध्ये आणखी हिडन वर्ड आहे कलर. वंडरफुलचा वर्ड आहे इनकम्पॅरेबल. अनफॉरगेटेबल मध्ये वर्ड आहे कम्पॅरेबल. शब्द त्यामधून एबल. 6th ऍक्टिव्हिटी. नंतरचा वर्ड आहे नोट दॅट 9 जून 2015. यामध्ये वर्ड आहे जून 9, 2015. रीच्ड या शब्दामध्ये आणखी एक शब्द येतो ईच. बघा वंडरफुल जून 2015 ऑन किंवा जून अनफॉरगेटेबल मध्ये फॉर. हे कसं वाचतात हे काही शब्द त्यामध्ये 9th of June 2015. असं ते दॅट वाचत असतात. जून 2005. सिमिलरली 1 January or January 1 2015 read as or the first of 2015 अशी वाचण्याची पद्धत आहे. रीड ॲज. नाव रीड द फॉलोइंग. बघा खाली दिलेले 9 जून 2015 तारखा आहे 9 2015. आता सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये कसं वाचतात वाचायचे आहे. 9th of June 15 ऑगस्ट दिलेलं आहे 15. आपण कसं वाचतो ते 15th of August. सिमिलरली त्यानंतर दिलेलं आहे 1 January डिसेंबर January 1. याला आपण वाचणार ॲज 22nd ऑफ अशी वाचण्याची पद्धत आहे. नाव आहे 26 खाली दिलेल्या. याला कसं वाचणार आपण तारखा आहे 26th ऑफ. आता सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला 1 वाचायचे आहेत. याला कसं वाचणार 15 ऑगस्ट दिलेलं आहे. तर याला आपण कसं वाचू 15. नंतर आहे ऑगस्ट 21 जून. त्यानंतर दिलेलं कसं वाचायचं 22 डिसेंबर 21st. याला आपण वाचणार जून. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे डू यू रिमेंबर. तुम्हाला आठवते का. आणि यामध्ये 26 ऑर्डिनल नंबर. याला कसं आपण वाचतो बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 अशा आपण नंबर याला कसं वाचत असतो. पण तेच ऑर्डिनल नंबर मध्ये लिहित असताना आपण कसं लिहिणार. 1 असेल तर फर्स्ट. 21 2 असेल तर सेकंड. याला कसं वाचायचं 3 असेल तर थर्ड. 4 असेल तर फोर्थ. त्यानंतरची 5 असेल तर फिफ्थ. त्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे डू यू रिमेंबर. तुम्हाला आठवते का. आणि यामध्ये आपल्याला दिलंय 8 असेल ऑर्डिनल नंबर. जसं आपण असेल तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असेल तर 11 असे आपण नंबर वाचत असेल तर 12 ऑर्डिनल नंबर मध्ये लिहित असताना आपण कसं लिहिणार 13. 1 असेल तर 14 असेल तर 14. 15 असेल तर सेकंड. 15. 3 असेल तर थर्ड. 20 असेल तर 4 असेल तर फोर्थ. 5 असेल तर फिफ्थ. 100 असेल तर 6 असेल तर सिक्स्थ. असं आपण वाचत असतो. 7th ऍक्टिव्हिटी आहे 8th. किमया 9 असेल तर रायटिंग लेटर्स. 10 असेल तर डिफरंट पीपल. 11 असेल तर 11 वेगवेगळ्या लोकांना. 12 असेल तर 12 लेटर लिहित आहे. 13 असेल तर 13 द ॲप्रोप्रिएट एक्सप्रेशन असेल तर 14 इच लेटर. 15 असेल तर लेटरसाठी 15 योग्य असे एक्सप्रेशन असेल तर 28 निवडण्यासाठी. 100 असेल मदत करा. 100 असेल तर 100 काय 4 कॉलम वाचले. पहिल्या याच्यामध्ये लेटर इज ॲड्रेस आहे ती कुणाला पत्र लिहिणार आहे. रायटिंग लेटर. त्यानंतर आहे बिगिन विथ त्याची सुरुवात कशी होईल. किमया. त्यानंतर आहे लास्ट वेगळ्या लोकांना म्हणजे शेवटच्या ओळी काय असतील. आणि त्याच्यानंतर साइन ऑफ द ॲप्रोप्रिएट शेवटी साइन ऑफ कशी करणार आहे लेटर. फर्स्ट प्रत्येक लेटरसाठी ॲड्रेस योग्य असे एक्सप्रेशन फादर निवडण्यासाठी किमयाच्या वडिलांना मदत करा उद्देशून. जर बघा काय पत्र लिहित असेल 4 कॉलम दिलेले आहे. पहिल्याच्यामध्ये लेटर इज ॲड्रेस टू ती कुणाला पत्र लिहिणार आहे डॅडी. त्यानंतर आहे लास्ट लाईन त्याची सुरुवात कशी होईल. त्यानंतर आहे लास्ट लाईन रिगार्ड्स म्हणजे शेवटच्या ओळी काय कशाने करेल ती. आणि त्याच्यानंतर ती साइन ऑफ विथ ईश्वर साइन ऑफ कशी करणार आहे. सेकंड आहे फर्स्ट आहे लेटर इज ॲड्रेस टू किमयाज फादर यंगर ब्रदर. आपल्या छोट्या भावाला पत्र लिहित आहे. जर पत्र लिहित असेल माय डिअर सुरुवात कशी करणार. लास्ट लाईन इज डॅडी टेक केअर. लास्ट लाईन्स काय असतील साइन ऑफ लव्ह अँड वॉर्म रिगार्ड युअर. आणि साइन ऑफ कशाने करेल सिस्टर. तर ती साइन ऑफ लेटर इज ॲड्रेस युअर लव्हिंग डॉटर किमयाज फ्रेंड आहे. लेटर इज ॲड्रेस टू हाय किमयाज यंगर ब्रदर. लास्ट लाईन्स किमयाज यंगर ब्रदर साइन ऑफ छोट्या भावाला ती योर्स लिहित आहे. फोर्थ बिगिन विथ लेटर इज ॲड्रेस माय डिअर किमयाज बॉस. लास्ट लाईन बिगिन विथ टेक केअर मॅडम. लास्ट लाईन साइन ऑफ थँक्यू विथ अँड साइन ऑफ विथ वन अँड ओनली युअर सिस्टर फेथफुली. लेटर इज ॲड्रेस किमयाज फ्रेंड मॅनेजर ऑफ बिगिन Hi Mita. Begin with last lines. See you soon. The manager. Sign off of people. Yours. Last lines. Fourth.
regards, letter is addressed, sign off with Kimaya, your boss, sincerely. Begin with sixth, madam. Letter is addressed, last to lines, thank you, Mrs. Bendre, sign off with in your same colony, faithfully. Begin with letter is addressed to Mrs. Bendre, the manager of last lines. Begin lots of love. Sign off with the manager, yours, bank of people. You last line, friendly, informal language with your sign close relatives and friends. Yours sincerely. लिहित असताना, पत्र लिहित असताना, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नातेवाईकाला लेटर इज ॲड्रेस मित्रमैत्रिणीला पत्र लिहिता, मिसेस त्यावेळेस बेंद्रे कशी भाषा वापरता? इन फ्रेंडली लँग्वेज वापरत असता तुम्ही. बिगिन विथ तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकासाठी डिअर मिसेस बेंद्रे, फ्रेंडली, इनफॉर्मल, लास्ट अनौपचारिक भाषा तुम्ही वापरत असता. लॉट्स ऑफ लव्ह. व्हेन यू आर रायटिंग टू अदर्स, साइन ऑफ. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला पत्र लिहिता, योर्स तुमचे नातेवाईक आणि मित्र सोडून फ्रेंडली इन्फॉर्मल लँग्वेज पत्र लिहिता, क्लोज रिलेटिव्हज अँड फ्रेंड्स. युअर वर्ड्स लेटर लिहित असताना, पत्र लिहित असताना ज्यावेळेस काळजीच्या नातेवाईकाला वापरावे लागत, मित्रमैत्रिणीला पत्र लिहिता, ऑन सच त्यावेळेस तुम्ही तशा प्रसंगात भाषा वापरतात. फ्रेंडली लँग्वेज वापरत एक्सप्रेशन्स आर यूज. जशी तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला अशा वेळेस काही जी विनम्र हावभाव आहेत, इनफॉर्मल विनम्र एक्सप्रेशन भाषा तुम्ही त्या ठिकाणी वापरत असता. व्हेन यू आर रायटिंग टू अदर्स, ज्यावेळेस आपण मित्र दुसऱ्याला पत्र लिहिता, पत्र नातेवाईक त्यावेळेस अनौपचारिक मित्र सोडून भाषा आपण वापरत असतो. ज्यावेळेस तुम्ही आणि ज्यावेळेस आपण यू हॅव टू यूज अधिकारी कर्मचारी, त्यावेळेस पत्र शब्द काळजी आपण औपचारिक भाषा असतात वापरत असतो. ऑन सच ओकेजन्स, तशा प्रसंगात काय होते, इन हाऊ मेनी वेज कॅन यू ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मदर टंग. अशा वेळेस काही विनम्र हावभाव आहेत, तर त्या शब्दांना किती प्रकारे तुमच्या त्या ठिकाणी मातृभाषेत वापरत असतात. भाषांतर ज्यावेळेस आपण आपले मित्र किंवा नातेवाईकाला डिफरंट ट्रान्सलेशन, त्यावेळेस अनौपचारिक भाषांतर भाषा आपण वापरत असतो. लिहा. आणि ज्यावेळेस आपण फर्स्ट वर्ड दिलेला आहे अधिकारी कर्मचारी, आता अंकल हा शब्द इंग्रजीत आहे आणि मराठीत आपण औपचारिक भाषा असताना आपण वापरत असतो. काका, एट, मामा, हाऊ मेनी वेज कॅन यू ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन त्यानंतर वर्ड आहे आणि काही शब्द दिले आहेत, तर त्या शब्दांना तुम्ही किती प्रकारे या शब्द मातृभाषा मराठी ट्रान्सलेशन का भाषांतरित करू शकता. मामी, राईट द डिफरंट ट्रान्सलेशन, तशी वेगवेगळी भाषांतर वर्ड आहे. ग्रँडफादर, आता ग्रँडफादर म्हणजे आजोबा, अंकल, मग आता अंकल हा शब्द इंग्रजीत आजोबा आणि मराठीत आणि वडिलांचे वडील असताना आपण आजोबा. काका, ग्रँडमदर म्हणजे आजी, मावसा, आईची आई असेल या अर्थाने वडिलांची आई असेल. त्यानंतर वर्ड आहे, नंतरचं वर्ड आहे कझिन, तर आंट मराठी ट्रान्सलेशन मामे भाऊ. आंट या शब्दासाठी मराठी ट्रान्सलेशन बहीण, काक मामे बहीण, मामी चुलत बहीण, मावशी यांच्यासाठी कझिन हा शब्द. त्यानंतरचा वर्ड आहे ग्रँडफादर. आता ग्रँडफादर म्हणजे आजोबा. ॲड्रेस यू यूज फॉर युअर आईचे वडील असतील तरी आजोबा, फॅमिली फ्रेंड्स आणि वडिलांच्या नातेवाईकांसाठी किंवा आजोबा. तुमचे जे काही फॅमिली फ्रेंड्स आहेत म्हणजे आज त्यांच्यासाठी तुम्ही आईची आई असेल संकल्पना वापरता, वडिलांची आई असेल नाव त्यांना तुम्ही दिलेली. नंतरचं वर्ड आहे कझिन लिहायचे. कझिन म्हणजे उदाहरण दिलेले आपल्या लेटरमध्ये संजू मामा, काका आजोबा किंवा मावशी आपण मामे बहीण कोणकोणते वापरतो तसे लिहायचे. यांच्यासाठी जे नाव वापरतो त्यामध्ये बयो वापरला जातो. डुबलाईन ऍक्टिव्हिटी, सुनील नाना, रमेश तात्या, यू यूज फॉर युअर रिलेटिव्स, चिंटू दादा, पिंटू दादा. तुम्ही तुमच्या नातेवाईकांसाठी किंवा इत्यादी संकल्पना काही फॅमिली फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ही टर्म्सच्या संकल्पना वापरता. अशाच प्रकारची नावं त्यांना या चॅनलला सबस्क्राईब करा, या ठिकाणी लिहायचे. व्हिडिओ तुम्हाला आवडला, उदाहरण दिलेल्या आपल्या लेटरमध्ये संजू मामा, काका आजोबा, गरजू विद्यार्थ्यांमध्ये तसे आपण जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. कोणते वापरतो, प्रश्न असेल, काही सजेशन असेल, आम्ही जे नाव वापरतो त्यामध्ये बयो आजी किंवा रिप्लाय द्यायचा असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ रमेश तात्या आणि महत्वाची गोष्ट चिंटू दादा, पिंटू दादा, शेवटपर्यंत म्हणूताई तुम्हा सर्वांची संकल्पना मनापासून वापरत असतात. थँक्यू.